नमस्कार. काय म्हणताय मंडळी? आज काय स्पेशल? आज कुठली रेसिपी नाहीये. आज आपण जनरल गप्पा मारणार आहोत. काय गरम होतंय आणि या गरमीमध्ये गप्पा नकोय? अहो हो, जरा थांबा. याच गरमीपासून म्हणजेच वाढणाऱ्या उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या शरीराचा, आपल्या त्वचेचा आणि केसांचं संरक्षण करण्यासाठी आपण आज काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. हा वाढणारा उन्हाळा, असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आपण आहारात पण बदल केले पाहिजे. कारण कुठल्याही रोगाची सुरुवात ही पोटापासून होते. जर तुमचा आहार निरोगी असेल तर तुमचं पोट निरोगी राहणार, आणि जर पोट निरोगी असेल तर तुमचं सगळं शरीर यामध्ये निरोगी राहणार. मग अशा वाढत्या उन्हाळ्यामध्ये, या वाढत्या उन्हाळ्याला सुसह्य आणि आनंददायी करण्यासाठी आपण आज काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. तर यामधली पहिली टिप आहे की फ्रीजचं पाणी कटाक्षाने टाळावं. तुम्ही म्हणाल हे काय सांगते? हो खरंच. कारण तुम्हाला जर वाटत असेल की फ्रीजचं पाणी गार आहे, तर ते प्रकृतीने मात्र या ठिकाणी अतिशय उष्ण असतं. म्हणजे फ्रीजचं पाणी पिल्यानंतर तुमच्या शरीराची आतून उष्णता वाढायला सुरुवात होते. पण याच्या विरुद्ध जर तुम्ही माठातलं पाणी पिलं तर हे माठातलं पाणी प्रकृतीने सुद्धा शीतल आणि थंड असतं. याचा तुमच्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट म्हणजे याचा वाईट परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. त्यामुळे उन्हाळा लागल्याबरोबर प्रत्येकाच्या फ्रीजच्या दारामध्ये जे कप्पे असतात ना, ते अगदी पाण्याच्या बाटल्यांनी भरलेले असतात. अजिबात तसं करू नका. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त माठातलं पाणी पिण्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. माठातलं पाणी जास्तीत जास्त प्या. कारण माठातलं पाणी हे प्रकृतीने म्हणजे आपल्या शरीरासाठी सुद्धा शीतल असतं. त्यामुळे पहिली टिप अशी की फ्रीजचं पाणी अजिबात पिऊ नका. माठातलं गार पाणी तुम्ही प्या. टिप नंबर 2 आहे आपली की दिवसाची सुरुवात कशी करावी. आतापासून आपण अख्ख्या दिवसाचं रुटीन उन्हाळ्यामध्ये कसं असावं ते आपण बघणार आहोत. आता उन्हाळ्याच्या दिवसात भूक खूप कमी लागते. त्यामुळे सकाळचा जो नाश्ता आहे, हा नाश्ता भरपेट केलेला केव्हाही चांगला. कारण बघा, तुम्ही रात्रभराचं आपलं पोट पूर्णपणे तसं शिथिल झालेलं असतं, रिकामं झालेलं असतं. म्हणजे तुम्ही जे रात्री जेवण केलेलं असतं त्यानंतर तुमचं पोट रात्रभर पूर्ण शांत असतं. अशा वेळी जर तुम्ही नाश्ता करताना हेल्दी नाश्ता केला तर तो जास्त तुमच्या अंगी लागेल. म्हणजे आपल्या घरगुती पोहे असतील, उपमा असेल, सांजा असेल, शेवईचा उपमा असेल, किंवा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून केलेले पराठे असतील, किंवा उपम्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता. त्याला आपण व्हेजिटेबल उपमा असं म्हणतो. इडली असेल, डोसा असेल, असे नानाविध प्रकार आहेत. अगदी आपले थालीपीठापासून अगदी तुम्ही गरम पोळी, गरम भाकरी जरी सकाळी नाश्त्याला खाल्ली तरी ती तुमच्या जास्त अंगी लागणार आहे. कारण काय असतं, सकाळच्या वेळी तुमचं पोट पूर्णपणे रिकामं झालेलं असतं. म्हणजेच यावेळी तुम्हाला काय असतं की तुम्हाला तुमच्या शरीराला या सगळ्या गोष्टींची खरंच गरज असते. आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर असा हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही केला तर याचा जास्तीत जास्त चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. आणि हो, चहा आणि कॉफी मात्र यावेळी कटाक्षाने टाळायची. त्याऐवजी तुम्ही लेमन टी घेऊ शकता, किंवा अगदी छान शहाळ्याचं पाणी घेतलं तरी ते तुम्हाला जास्त गुणकारी होणार आहे. चला तर मंडळी, सकाळची सुरुवात झाली, नाश्ता झाला. आता वेळ आली आहे दुपारच्या जेवणाची. म्हणजेच आपली नंतरची टिप आहे दुपारच्या जेवणाबद्दल. आता तुम्हाला माहितीये की सकाळचा आपला नाश्ता छान झालेला आहे आणि दुपारी ऊन तापायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे खाऊ की नको असं झालेलं असतं की नको, भूक नाही लागलेली अजून. पण अशा वेळी जर तुम्ही हलकं अन्न खाल्लं, जसं आता तुम्ही यामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करू शकतात. कारण उन्हाळ्यामध्ये कडधान्यांना खूप छान आणि लवकर मोड येतात. मग अशा वेळी कडधान्यांना मोड आणून त्याच्या उसळी असतील, किंवा कडधान्यांना मोड आणून त्याची खिचडी असेल, किंवा याच मोडाच्या कडधान्यांचं थालीपीठ असेल, किंवा घावणं असतील, तुम्ही खूप छान प्रकारे करू शकतात. आणि असं हेल्दी जेवण तुम्ही या दिवसांमध्ये करू शकतात. त्याबरोबरच तुम्ही आहारामध्ये खिचडीचा वापर जास्त करायचा की ज्याच्यामध्ये मुगाची डाळ आहे. कारण मुगाची डाळ या दिवसात पचायला हलकी असते. तुरीची डाळ त्या मानाने पचायला कठीण असते. त्यामुळे मुगाच्या डाळीची खिचडीचा वापर तुम्ही करू शकाल. किंवा ज्वारी आहे, नाचणी आहे, या गोष्टींचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. बाजरी मात्र आवर्जून टाळावी. कारण बाजरी कशी आहे, बाजरी प्रकृतीने उष्ण असते. मग उष्ण प्रकृतीची बाजरी टाळून त्याऐवजी ज्वारी आणि नाचणी याची भाकरी असेल, किंवा नाचणीचे ज्वारीचे वेगवेगळे पदार्थ आहेत, त्याची घावणं होतात, त्याचे आप्पे होतात. तर हे सगळे पदार्थ आपण जेवणामध्ये घेऊ शकतो. आणि हो, जेवणानंतर तुम्ही ताक घ्यायला विसरायचं नाही. पण अगदी घट्ट ताक नाही. ताजं लावलेलं दही मोडून पाण्याचं प्रमाण वाढवून त्याचं जे ताक आहे ते जेवणानंतर अवश्य घ्यावं. या ताकामध्ये जिरेपूड तुम्ही घालू शकतात, काळं मीठ घालू शकतात, किंवा चाट मसाला तुम्ही घालू शकतात. तर अशा पद्धतीचं जेवण जे आहे, हलकं जेवण, आणि त्यावर छान एक ग्लास ताक जर तुम्ही घेतलं तर खाल्लेलं अन्न पचायला मदत होईल.
दुपारच्या जेवणामध्ये पालेभाज्यांचा वापर तुम्ही सर्रास करू शकतात, कारण या दिवसामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते. मग फायबरयुक्त जर पालेभाज्या तुम्ही खाल्ल्यात तर जे अन्न खाल्लेलं आहे त्याचं पचन व्हायला मदत होते. मग या दिवसांमध्ये मोड आलेल्या उसळी, पालेभाज्या, खिचडी, ज्वारी, नाचणी, मूग याचा वापर जास्तीत जास्त आपण आहारामध्ये केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल संध्याकाळचे 4-5 वाजता तर चहा नक्की पिला पाहिजे, पण खरं सांगू का, उन्हाळ्याच्या दिवसात चहा कॉफीचं सेवन टाळणं केव्हाही चांगलं. जेव्हा 4 वाजता छोटी भूक असते, छोटी भूक म्हणजे काय की जेव्हा जेवण झालेलं असतं पण काहीतरी खावंसं वाटतं, या वेळेला तुम्ही फळांचा सर्रास वापर करू शकता. अगदी सीझनल फळं म्हणता येतील की ज्याच्यामध्ये टरबूज असेल, खरबूज असेल, संत्री, मोसंबी, केळं या सगळ्यांचा वापर तुम्ही 4 वाजता 5 वाजता अगदी तुम्ही पोटभर खाल्लात तरी याचा तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम होणार नाही. त्याबरोबरच तुम्ही सरबतांचं प्रमाण वाढवायचं, जेणेकरून जास्तीत जास्त पाणी आपण कसं पिणार आहोत किंवा जास्तीत जास्त लिक्विड आपल्या पोटात कसं जाईल याचं आपण पाहणार आहोत. मग यामध्ये तुम्ही सरबतांचा वापर करू शकता. बाहेरून आणलेले क्रश किंवा ते जे पल्प असतात त्याचा वापर न करता घरात ताजं सरबत बनवून पिलं पाहिजे. जसं लिंबाचं सरबत असेल, कैरीचं पन्ह असेल, कोकम सरबत असेल किंवा पुदिन्याचं सरबत असेल, ही सगळी सरबतं आपण अगदी ताजी घरी बनवू शकतो. तर कोकम सरबत जे आहे, कोकमचा बाहेरून विकत मिळणारा म्हणजे प्रिझर्वेटिव्ह असलेला आगळ न वापरता किंवा ते सरबत न वापरता आपण अगदी घरी सोप्या पद्धतीने अगदी जे वाळलेले कोकम आपल्याला मिळतात ना बाजारामध्ये, त्यांच्यापासून अगदी खूप सोप्या पद्धतीने ताजं कोकमचं सरबत बनवू शकतो. याचा जो व्हिडिओ आहे, रेसिपीचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर अशा पद्धतीने घरगुती केलेला कोकमचं सरबत असेल किंवा लिंबाचं सरबत असेल, पुदिन्याचं सरबत असेल, हे सगळं तुम्ही अगदी आवर्जून पिऊ शकता. त्याबरोबर या दिवसांमध्ये बाजारामध्ये खूप छान कैऱ्या येतात. मग कच्च्या कैरीचं पन्ह किंवा यामध्ये उकडलेल्या कैरीचं पन्ह, 2 प्रकारची पन्ह आपण यामध्ये करू शकतो. तर या सुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहे. तर आता आपलं दुपारचं जेवण झालं, 4 वाजताचं आपलं खाऊन झालं, पिऊन झालं. आता नंबर आहे रात्रीच्या जेवणाचा. आता रात्रीच्या जेवणामध्ये मात्र आपण अगदी हलकं जेवायचंय, कारण उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला माहितीये पचनशक्ती मंदावलेली आहे. मग या दिवसांमध्ये अगदी हलका आहार रात्री घ्यायचा आहे. तुम्ही खिचडी घेऊ शकतात, सूप घेऊ शकतात, वेगवेगळ्या भाज्यांचं सूप यामध्ये आहे. टोमॅटो सूप सेपरेट असतं ते तुम्ही घेऊ शकतात. पालकाचं सूप हेल्दी असतं की ज्या फायबर्समुळे तुमचं पचन व्हायला मदत होते. अगदीच काही नाही तर गरम गरम साधं वरण भात किंवा फोडणीचं वरण भात किंवा गोडांबट वरण भात तुम्ही यामध्ये खाऊ शकतात, की ज्यामुळे रात्रीच्या वेळी तुमचं खाल्लेलं अन्न लवकर पचेल. आणि हो, झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास अगोदर आपलं जेवण झालं पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी अन्नाचं पचन हे लवकर होतं. झोपताना अगदी अर्धा कप दूध मात्र प्यायचंय. त्या दुधामध्ये, कोमट दुधामध्ये तुम्ही तूप घालून पिऊ शकतात. बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यांना खाल्लेलं अन्न पचत नाही, ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, अशांनी मात्र आवर्जून रात्री अर्धा कप कोमट दुधात तूप घालून घ्यावं, जेणेकरून यामध्ये त्यांना खाल्लेल्या अन्नाचं पचन पण लवकर होईल आणि चयापचयाच्या क्रियेला यामध्ये हातभार लागतो. या दिवसांमध्ये विविध फळांचा वापर आपण करावा हे तर पाहिलंच आहे. या विविध फळांची सरबतं आपण पिऊ शकतो. त्याबरोबरच या फळांच्या सरबतामध्ये आपण सब्जा किंवा गुलकंद घालून जर आपण केलं तर ते शरीराला जास्त थंडावा देतं. कारण तुम्हाला माहितीये सब्जा प्रकृतीने थंड असतो आणि गुलकंद सुद्धा या दिवसांमध्ये जास्तीत जास्त सेवन करावा. मग तो कुठल्याही मार्फत असेल, तुम्ही घरामध्ये काही एखादी गोड पदार्थाची डिश बनवली त्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकतात, किंवा अगदी त्याचं सरबत जरी बनवलं आणि त्यामध्ये सब्जा घातला तर तुमची वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होतो. तुम्हाला माहिती असेल या दिवसामध्ये उष्माघात हा खूप जास्त प्रमाणात होतो. म्हणजे जर तुम्ही घरातनं बाहेर पडताना जर पाणी पिलं नाही आणि जर भर उन्हामध्ये तुम्ही जात असाल तर अशा वेळी तुम्हाला उन्हाचा फटका हा लगेच बसू शकतो. मग अशा वेळी तुम्ही चक्कर येऊन पण यामध्ये उन्हात पडू शकता. मग हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, घराच्या बाहेर पडताना केव्हाही ग्लास भर पाणी प्यायचं आणि मगच घराच्या बाहेर जायचं. आणि आवर्जून सोबत आपल्या घरचं पाणी ठेवायचंय आणि खडी साखर मात्र अगदी आपल्या पर्समध्ये, आपल्या पिशवीमध्ये किंवा आपल्या बॅगमध्ये असलीच पाहिजे, की जर तुम्हाला थोडं जाणवलं की नाही माझे ओठ कोरडे पडतायत, माझ्या हातापायाला या ठिकाणी मुंग्या आल्या आहेत किंवा मला चक्कर आल्यासारखं होतंय, तर अशा वेळी तुम्ही पटकन खडी साखरेचा खडा तोंडात ठेवला तर पुढचा हा धोका तुम्ही इझिली टाळू शकतात. तुम्हाला माहिती असेल या दिवसांमध्ये गोवर, कांजण्या, उष्णतेचे विकार, त्वचेचे विकार, डोळ्याचे विकार याचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. याचं कारण असतं की या दिवसामध्ये आपल्याला खूप घाम येतो आणि घामाच्या मार्फत आपल्या शरीरामधली उष्णता, आपल्या शरीरामधलं पाणी हे सगळं बाहेर पडत असतं. म्हणजेच यामुळे काय होतं की आपल्या शरीराची आतली त्वचा आणि बाहेरची त्वचा सुद्धा यामध्ये कोरडी व्हायला सुरुवात होते.
हे जर टाळायचं असेल, आपल्या शरीराला आतून आपल्याला हायड्रेटेड ठेवायचं असेल, तर या दिवसांमध्ये आपण शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. म्हणजे तहान लागल्यावर पाणी पिणं असं नाही, तर सवयीनी दर 1 ते 1.5 तासाला जाऊन पाणी प्रत्येकाने घरामध्ये पिलं तर हे सगळे विकार आपण टाळू शकतो आणि आपल्या शरीरातली पाण्याची पातळी आपण मेंटेन ठेवू शकतो. आता आपण आहारासंबंधीच्या सगळ्या टिप्स पाहिलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत त्वचा, केस, डोळे या सगळ्यांना या प्रखर उन्हापासून आपण कसं वाचवू शकतो. तर तुम्हाला माहितीये की आपण साधारण उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडताना अगदी जवळ जायचं असेल तर चल जाऊ दे, कशाला डोक्याला गुंडाळायचंय, कशाला चेहऱ्याला गुंडाळायचंय, पण असं न करता बाहेर पडताना आवर्जून मऊ सुती कापड तुम्ही चेहऱ्याला गुंडाळून मगच बाहेर पडायचंय. याचं कारण असं की या दिवसांमध्ये आपली जी त्वचा आहे ती तेलकट झालेली असते आणि शरीरात आपल्या त्वचेवरनं म्हणजेच आपल्या स्किनवर, हातापायाची असेल किंवा चेहऱ्याची असेल, सतत तेल स्त्रवत असतं. म्हणजे तुम्हाला जाणवत असेल की हिवाळ्यामध्ये जसा चेहरा कोरडा असतो, उन्हाळ्यामध्ये तोच चेहरा तुम्हाला तेलकट झालेला दिसतो. मग अशा वेळी काय होतं, तुम्ही जर तो गुंडाळून बाहेर पडलात तर बाहेरची धूळ, प्रदूषण याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही. कारण तुमच्या चेहऱ्यावर जर तेलाचा एक थर आलेला असतो, बाहेरच्या प्रदूषणातली किंवा धुळीतली जी काही घाण असते किंवा ते जे सगळे घटक असतात ते तुमच्या चेहऱ्यावर इझिली पटकन चिटकतात आणि त्यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा वाईट परिणाम झालेला दिसून येतो. मग अशा वेळी बाहेर पडताना आवर्जून सुती कापड आपल्या चेहऱ्याला, सुती आणि हलक्या रंगाचं म्हणजे पांढरं असेल, गुलाबी असेल किंवा अगदी फिकट निळं आपण ज्याला म्हणतो असे फेंट कलरचा तुम्ही रुमाल यामध्ये आपल्या चेहऱ्याला गुंडाळून मगच उन्हामध्ये बाहेर जायचंय. आणि हो, आवर्जून बाहेरून आल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने, गार पाण्याने धुवायचा आहे. दिवसातून जास्तीत जास्त वेळेला गार पाण्याने आपला चेहरा धुवायचा आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यामधनं किंवा आपल्या त्वचेवर जी तेलाची लेअर आलेली असते, म्हणजे तेल जे सिक्रेट झालेलं असतं, तो जो स्त्रवलेला द्रव असतो तो निघून जाण्यामध्ये मदत होते. आणि काय होतं, जर ते तसंच राहिलं तर मग चेहऱ्यावर फोडं, फुंडशे किंवा आपण ज्याला पिंपल्स असं म्हणतो ते यायला सुरुवात होते. मग हे जर टाळायचं असेल तर दिवसातनं जास्तीत जास्त वेळेला आपण गार पाण्याने, साबण लावायचं नाही, काही लावायचं नाही, फेस वॉश नाही, फक्त छान थंडगार पाण्याने चेहरा मात्र जास्तीत जास्त वेळेला यामध्ये धुवायचा. त्यामुळे आवर्जून चेहरा हा जास्तीत जास्त वेळेला दिवसातनं धुवायचा आहे. आणि काय करायचंय, जेव्हा तुम्ही चेहरा धुतात तेव्हा गार पाण्याचे हबके आपल्या डोळ्यावर मारायचे, जेणेकरून तुमच्या डोळ्याला सुद्धा यामध्ये थंडावा मिळेल. तर डोळ्यांच्या बाबतीत आपण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काय की डोळ्याला थंडावा देण्यासाठी अगदी नैसर्गिकरित्या तुम्हाला सांगते की काही लावायची गरज नाहीये. तुम्ही दिवसातनं अगदी 4-5 वेळा डोळ्यावर हलक्या हाताने जर गार पाणी मारलं ना तर डोळ्यांना अतिशय थंडावा यामध्ये मिळतो. त्याबरोबरच तुमच्या डोळ्याच्या खालची काळी वर्तुळ सुद्धा यामुळे जातात, डोळ्याची लाली कमी होते आणि उष्णतेमुळे जी डोळ्याची आग होत असते ती पण आटोक्यात यायला मदत होते. तर हा एक सोपा उपाय आहे. त्याबरोबरच तुम्ही गाईच्या कच्चं जे दूध असतं त्याच्यामध्ये कापूस बुडवून त्याचे जे फाळे असतात ते सुद्धा डोळ्यावर ठेवू शकतात. त्यांनी सुद्धा आपली डोळ्यांमधली किंवा ही उष्णता आहे ती शोषून घेतल्या जाते. किंवा काकडीचे जे काप असतात ते काप किंवा बटाट्याचे काप हे तुम्ही तुमच्या जर डोळ्यावर ठेवले तर आपल्या शरीरातली, डोळ्यांमधली आग कमी होते, डोळ्यातली उष्णता यामध्ये बाहेर पडते, तुमच्या डोळ्याची लाली कमी होते, प्लस डोळ्याच्या भोवतीचे काळे वर्तुळ पण कमी व्हायला यामध्ये मदत होते. मैत्रिणींनो, उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडताना आवर्जून आपण मऊ सुती कापडाचा स्कार्फ वापरायचा आहे. प्लस सनलाईटला बेअर करणारे जे गॉगल्स असतात ते गॉगल्स आपण यामध्ये वापरू शकतो. आणि त्याबरोबरच आठवणीने बाहेर जाताना एक पाण्याची बाटली आणि खडी साखर मात्र आपल्या पर्समध्ये आवर्जून ठेवावी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहारासंबंधी, त्वचेसंबंधी, डोळ्यासंबंधी किंवा केसांसंबंधी ज्या काही आपण टिप्स आणि ट्रिक्स पाहिलेल्या आहेत, या जर तुम्ही खरंच फॉलो केल्यात तर तुम्हाला असह्य वाटणारा हा जो उन्हाळा आहे, लाही करून सोडणारा जो उन्हाळा आहे, हा तुम्हाला आनंददायी आणि सुसह्य वाटणार आहे. तर आजच्या या टिप्स आणि आजच्या या गप्पा तुम्हाला जर आवडल्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन विषय घेऊन, नवीन गप्पांबरोबर. तोपर्यंत बाय बाय.